गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. व्हेरी हॅपी गुड मॉर्निंग. तर आज आपण हा आपला पहिलाच पिरियड म्हणजेच पहिलं लेक्चर आहे, बरोबर आहे? ओके. हां, तर आपण इयत्ता 7वीतून 8वीत आलेलो आहोत. म्हणजे 8वी हा 9वीचा आणि 10वीचा बेस, बरोबर आहे? त्या पद्धतीने आज आपण 8वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. 8वी हा पूर्ण वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न आहे, बरोबर आहे? तर आपल्याला आज म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाला शिकवायला सुरुवात करायची आहे. आज आपलं हे 8वीचं पहिलंच लेक्चर आहे, बरोबर आहे? आज आपण मराठी हा विषय घेणार आहोत. माझं नाव आहे गौतम तुकाराम सोनटक्के, MA BEd मराठी, पुणे विद्यापीठ. ओके. तर 8वी हा 9वी आणि 10वीचा बेस म्हणजेच पाया म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये काय म्हणतो? पाया. तर या बेसवरती आपल्याला या अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे एकूण 2 युनिट आहेत, पहिला युनिट आणि दुसरा युनिट. ह्याच्या अगोदर आपण काय अभ्यासलं? सिलेबस म्हणजे 5वी ते 7वी कसा होता तो, 1ली ते 7वीचा अभ्यासक्रम आपण अभ्यासलेला आहे. तर आज आपण आपल्या विषयाच्या अनुषंगाने जाणार आहोत. विषय मराठी, बरोबर आहे? पाठ शिकवायला सुरुवात करायचं आहे आज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही अभ्यास घेणार आहोत तर त्या अभ्यासक्रमाचं एकंदरीत स्वरूप, त्या पाठाचं स्वरूप कसं असणार आहे याचा अभ्यास करायचा आहे. प्रत्यक्ष अनुभवातून एखादी गोष्ट अभ्यासत असताना ती कशा पद्धतीने अभ्यासायची, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तर हे आज आपण शिकणार आहोत. तर ते कशा पद्धतीने शिकणार आहोत याचं एक ज्वलंत उदाहरण आपण म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहतो, निसर्गाचा अनुभव घेतो, निसर्गातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकतो. निसर्ग आपल्याला पुष्कळ काही गोष्टी शिकायला देतो आणि आपण त्या निसर्गाकडनं पुष्कळ सारं घेतलंही पाहिजे आणि घेणं गरजेचं आहे. जो म्हणजे निसर्ग तुम्हाला भरभरून देत असेल तर तुम्हाला त्या निसर्गाकडनं भरभरून घेता आलं पाहिजे. अशाच पद्धतीचा हा घटक. तर या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. तर हे आहे एक चित्र. तुम्हाला माहिती आहे हे कशाचं चित्र आहे? हे निसर्गाचं चित्र आहे, बरोबर आहे? व्हेरी गुड, बरोबर. हे कशाचं चित्र आहे? निसर्ग चित्र, बरोबर आहे? तर या निसर्ग चित्राच्या माध्यमातून तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग म्हणजे निसर्गातील काही गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. म्हणजे हे निसर्ग चित्र आहे, पण हे चित्रकाराने काढलेलं चित्र आहे. हे काय आहे? एका चित्रकाराने काढलेलं हे चित्र. म्हणजेच एका चित्रकाराने काढलेलं हे चित्र म्हणजेच त्याला काय म्हणायचं? चित्रकार. त्याला काय म्हणायचं? चित्रकार. म्हणजेच आपण आज अभ्यासणार आहोत तो म्हणजे मी चित्रकार कसा झालो हा पाठ, बरोबर आहे? मी चित्रकार कसा झालो. पहा, सुरुवातीलाच असा उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजेच मी चित्रकार कसा झालो, बरोबर आहे? तर इथं आपल्याला काय अभ्यासाला मिळतं? वाक्याच्या म्हणजे पाठाच्याच सुरुवातीला उद्गारवाचक चिन्हाचा त्यांनी उपयोग केलेला आहे. लक्षात आलं? तर मी चित्रकार कसा झालो. हे जे चित्र आहे हे चित्र कोणत्या तरी एका चित्रकाराने तयार केलेलं आहे, बरोबर आहे? त्यानंतर हे चित्रसुद्धा त्याच पद्धतीचं आहे. हे वालं दुसऱ्या नंबरचं चित्र, हे सेकंड नंबरचं चित्र. म्हणजे प्रत्येक चित्रकार हा वेगवेगळ्या पद्धतीने चित्र काढत असतो. म्हणजेच तो एक वेगवेगळ्या पद्धतीची कला आत्मसात करत असतो. त्यामुळे तो एक कलाकार असतो.
आणि कलेच्या दृष्टीने तो त्याच्या ठिकाणी योग्य असतो, म्हणून मी चित्रकार कसा झालो असं या पाठाला नाव दिलेलं आहे. पाठाचे लेखक आहेत ल म कडू. शब्दार्थ, कठीण शब्दार्थाचा अभ्यास करणार आहोत. दिसत नाही? बरोबर आहे. तर म्हणजे जशा पद्धतीने आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत तुम्हाला निसर्गाचा अनुभव घेता येत नाही. निसर्गात गेल्याशिवाय तुम्हाला निसर्गातील काही गोष्टी, काही घटना अनुभवता येणार नाही. म्हणजेच लेखक सांगतायत, लेखक ल म कडू सांगतायत की निसर्गाच्या सानिध्यात जा, निसर्गाचा अनुभव घ्या. निसर्ग तुम्हाला उपजत गोष्टी शिकवतं, म्हणजे निसर्ग तुम्हाला पुष्कळ काही शिकवतं आणि त्या शिकवण्याच्या माध्यमातून आपणाला सुद्धा पुष्कळ काही शिकता येतं. म्हणून मी चित्रकार कसा झालो असं लेखकाने या प्रस्तुत पाठामध्ये सांगितलेलं आहे. लक्ष द्यायचं आहे पुस्तकात. सगळ्यांनी ओळीवरती लक्ष द्यायचं, शब्दांवरती लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर जे कठीण शब्द असतील त्याच्या खाली पेन्सिलनी अंडरलाईन करायची. वही म्हणजे पेननी कोणीही अंडरलाईन करायची नाही. समजलं? तर निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला लेखकाने सांगितलेले काही गोष्टी आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. पहा, लेखक सांगतात जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी शिकता येत नाहीत. आपण सहलीला जातो, वी आर गोईंग फॉर पिकनिक. ओके, म्हणजे आपण सहलीला जातो. का जातो सहलीला? आनंद घेण्यासाठी, आनंद उपभोगण्यासाठी. उपजत म्हणजे जन्मता, जन्मजात. उपजत म्हणजे जन्मताच, म्हणजे जन्मताच आपणाला का असतात त्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे जन्मताच म्हणजे लहानाचं मोठं, जसं जसं आपण मोठं होतो तशा त्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते. मी उदाहरण सांगत होतो की आपण सहलीला का जातो, तर सहलीला गेल्यानंतर तेथील असणाऱ्या निसर्गरम्य परिसर, एखादा किल्ला असेल, एखादं प्रेक्षणीय स्थळ असेल तर त्या प्रेक्षणीय स्थळाचा, उदाहरणार्थ आपण महाबळेश्वरला गेलो तर महाबळेश्वरला गेल्यानंतर तिथं असणाऱ्या निसर्गातील अनेक गोष्टी, अनेक घटनांचा आपण अभ्यास करतो. तिथे असणारे निसर्ग सौंदर्य, झाडी, वेली, पाने, फुले, इथंपासून ते अगदी म्हणजेच मंकी पॉईंटपर्यंत आपण त्या निसर्गाचा अभ्यास करत असतो. तर तोच अनुभव लेखक आपल्या या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. लक्ष द्यायचे सगळ्यांनी पुस्तकात. मी आता पुस्तकात वाचतो आहे, तुम्ही पुस्तकात बोट ठेवायचं आणि प्रत्येक ओळीवरती बोट ठेवून पुढं जायचं आहे. लेखकाचा अनुभव आहे. लेखक जे आहेत ल म कडू यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. तोच अनुभव मीही सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे चित्र एका चित्रकाराने तयार केलेलं आहे. म्हणजेच लेखक आपल्या एवढे होते, म्हणजे तुमच्या एवढे, माझ्या एवढे नाही. लेखक जेव्हा तुमच्या एवढे, तुमच्या वयाचे होते, इयत्ता 8वीच्या वर्गात असतानाचा हा लेखकाचा अनुभव लेखकाने आपल्या शब्दामध्ये मांडलेला आहे. आणि तोच अनुभव इथं सांगायचा आहे आणि तोच अनुभव मी लेखकाने सांगितलेला अनुभव तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? ओके, लक्ष द्या. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं, जे पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हा जो अनुभव आहे हा लेखकाचा अनुभव. त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे, पाहिलेला आहे, तेच
ते सांगतायत, त्याच्यात वेगळं असं काही नाही. म्हणजे हे चित्र कसं तयार झालं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि तोच अनुभव ते सांगणार आहे. प्रथम निसर्ग आपणाला प्रथम निसर्ग फुल स्टॉप. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्याला फायद्याचं आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन चालेल का आपल्याला? नाही. मग काय केलं पाहिजे? निसर्गाच्या मर्जीत राहिलं पाहिजे. मर्जीत राहणे, मर्जीत राहणे म्हणजे काय? त्याच्या विचाराच्या बाहेर आपणाला जाता येत नाही. म्हणजेच विश्वासार्थ बनून राहणे म्हणजे आवडतं बनून राहणे हा वाक्यप्रचार आहे. मर्जीत राहणे. हा काय आहे? वाक्प्रचार. बरोबर आहे. मर्जीत राहणे. ओके. मर्जीत राहणे म्हणजे काय राहणे? आवडते बनून राहणे. आवडते बनून राहणे. आवडते बनून राहणे. ओके. आवडते बनून राहणे म्हणजेच एखाद्याच्या मर्जीत राहणे. आपण म्हणतो मी आई वडिलांच्या मर्जीत राहतो. फॉर एक्झाम्पल मी माझ्या आईच्या आणि बाबांच्या मर्जीत राहतो. म्हणजेच त्यांचं आवडतं बनून राहतो. आपण एखादं चांगलं काम केलं, त्यांच्याशी त्यांना मदत केली, त्यांचं चांगलं काम केलं असेल तर आपण काय करतो? त्यांच्या मर्जीत राहतो. म्हणजे आईबाबांनी शिक्षकांनी सांगितलेलं आपण काम करतो. म्हणजेच काय करतो? आपण त्यांच्या मर्जीत राहतो. लक्षात आलं? वाक्यप्रचार समजलं तुम्हाला? हा काय आहे? वाक्प्रचार. काय म्हणायचं याला? वाक्यप्रचार. याचाच वाक्यात उपयोग करा असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं? याचा काय तुम्हाला परीक्षेला प्रश्न वाक्यात उपयोग करा. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. पहा आता पालन पोषण करणे म्हणजे त्याचं उदरभरण करणे. पालन पोषण करणे म्हणजे उदरभरण, चरितार्थ चालवणे. थोडक्यात आई बाबा आपलं काय करतात? पालन पोषण करतात. तसं निसर्गही काय करतो? आपलं पालन पोषण करतो. निसर्ग काय करतो? आपणाला शुद्ध हवा देतो. निसर्गातनं आपणाला पाणी मिळतं. या धरती मातीकडनं आपणाला भरपूर सारं अन्नधान्य मिळतं. मग हे निसर्ग काय करतो? आपणाला या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपलं पालन पोषण करतो. म्हणजेच आणि त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकवतो. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कोरोनाचं चित्र कधीच माहीत नव्हतं फॉर एक्झाम्पल. बरोबर आहे. पण त्याचा इतका फैलाव झाला की ते चित्र आज अख्ख्या जगासमोर आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतं. म्हणजेच काय झालं? त्याचं चित्र ज्याची कल्पना आपण कधीही केलेली नव्हती असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं आलं. म्हणजे ते चित्र काढण्याची कला आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर निर्माण झाली. नाना कला. कला मीन्स कौशल्य. कला मीन्स काय? कौशल्य. लेखक सांगतात की निसर्ग धुंडाळत राहणे म्हणजेच शोधत राहणे. सर्जनाच्या वाटा तुम्हाला आपसूक सापडतील. सर्जनशीलता. सर्जन म्हणजे काय? सर्जनशीलता. नवनिर्मिती करणे. नवनिर्मिती करणे. ओके. म्हणजे सर्जन म्हणजे लेखकाला सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही या निसर्गाच्या सानिध्यात राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही अनुभवता येणार नाही. निसर्ग तुम्हाला वेगवेगळं जोपर्यंत म्हणजे
चार भिंतीच्या आत तुम्ही बसून राहिला तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. चार भिंतीच्या आत तुमचं जग असेल तर तुम्हाला तेवढंच जग अनुभवावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही चार भिंतीच्या बाहेर जात नाही, या समाजाचा, या निसर्गाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो निसर्ग अनुभवता येणार नाही. म्हणून लेखक सांगतात निसर्ग धुंडाळत राहा. धुंडाळत राहणे म्हणजे शोधत राहणे. निसर्ग कुठं कुठं, निसर्गाकडनं आपल्याला काय काय भेटतं आहे ते शोधत राहा. निसर्ग धुंडळत राहा. सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. आपसूक म्हणजे आपोआप. आपसूक म्हणजे काय? आपोआप. समजतंय ना सगळ्यांना? यस. पुढे जायचं. नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके. यस. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. लेखक सांगतायत माझी गोष्ट. माझी नाही म्हणजे लेखकाची. माझी नाही लेखकाची. ऐका. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य, एका लहान निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी. दुथडी भरून वाहणे. वाक्यप्रचार आहे. काय आहे? दुथडी भरून वाहणे म्हणजे काय? दोन्ही बाजूनी, काठोकाठ, दोन्ही काठोकाठ, दोन्ही बाजूनी. दुथडी भरून वाहणे म्हणजे काय? दोन्ही बाजूनी. समजलं? दुथडी भरून वाहणे वाक्यप्रचार आहे. काय आहे? वाक्प्रचार. दोन्ही बाजूनी. काय आहे? दोन्ही बाजूनी. दुथडी भरून वाहणे म्हणजे दोन्ही बाजूनी. हा काय आहे? वाक्यप्रचार. मी तुम्हाला नंतर याचा वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारणार आहे. लक्षात आलं? तर निसर्गरम्य आस आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवं रान, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. पहा, तर नवलच म्हणजे इथं उद्गार केलेला आहे. काय केलेला आहे? उद्गार म्हणजे अतिशय मनातील तीव्र भावना. म्हणजे सर्जनशीलता म्हणजे मला असं वाटलं की मला काहीतरी सांगायचं आहे. मनातील तीव्र उद्रेक केव्हा होतो? अचानकपणे. आपण त्याला काय म्हणतो? आश्चर्य. केवल प्रयोगी अव्यय आहे ते. मी तुम्हाला सांगणार की जेव्हा आपल्याला व्याकरण अभ्यासायचं आहे तेव्हा त्या केवल प्रयोगाचा आपल्याला अभ्यास करताना हे सांगणार आहे. पण आता लेखक सांगतात की सर्जनशीलता उफळून आली नाही तर नवल. म्हणजे सर्जनशीलता उफाळून येणे. सर्जनता उफाळून येणे म्हणजे काय? मनातील तीव्र भावनांचा उद्रेक. सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलता उफाळून येणे. ओके. म्हणजेच काय? मनातील तीव्र भावनांचा उद्रेक. तीव्र भावनांचा उद्रेक. ओके. हा सुद्धा वाक्यप्रचार आहे. लक्षात ठेवायचं. मी आतापर्यंत तुम्हाला 1, 2, 3 वाक्यप्रचारांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपल्या एका पॅरेग्राफमध्ये 3 म्हणजे काय आलेले आहेत की वाक्यप्रचार आलेले आहेत. पुढं तर आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता. माझा म्हणजे माझा नाही. लेखकाने लेखकाचा अनुभव सांगितलेला आहे. लेखकाने काय सांगितलेलं आहे? लेखकाचा. असं समजा की तो मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे. बरोबर आहे? मग लेखक सांगतायत माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत.
लेखक सांगतात की आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार? प्रश्नचिन्ह. काय करणार? प्रश्नचिन्ह. आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. साधन मीन्स काय? वस्तू. आज आपल्याकडे पुष्कळ साऱ्या वस्तू असतात. आपल्याला एखाद्या आपल्या टीचरनी, ड्रॉइंग टीचरनी सांगितलं की एक चित्र घरी काढायचं आहे, एखादी ॲक्टिव्हिटी दिली, तर आपण काय करतो? लगेच संध्याकाळी घरी गेले की आईबाबांना सांगतो, मला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बाबा. लगेच फोन करतो, बाबा मला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि हे साहित्य घेऊन या. बरोबर आहे? यस ऑर नो? बरोबर. तर म्हणजे पण ही साधनं झाली, ही या वस्तू झाल्या, आपल्याकडे असणाऱ्या या वस्तू झाल्या. म्हणून म्हणजे कसलंही साधन नव्हतं. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. अवघड परिस्थिती. तेव्हाची परिस्थिती अवघड. म्हणजे चित्र काढण्यासाठी पेन्सिल, रबर, कलर वगैरे, रंग वगैरे हे सोडाच, साधा आपण हे चित्र काढले अशा प्रकारचा साधा कागदसुद्धा पूर्वी भेटायचा नाही. पण आज आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात एवढी मोठी साधनं उपलब्ध झालेली असली तरी आपण त्या गोष्टीचा योग्य पद्धतीने वापर करत नाही. तर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे हे लेखकाला या पाठाच्या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणजे आज तुमच्या शिक्षणासाठी आपले आईबाबा म्हणजे आपल्यावरती एवढा खर्च करतात, पण त्या वस्तूंचा, त्या गोष्टींचा आपण योग्य पद्धतीने वापर करत नाही, हे त्यांनी या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून पेन्सिल, ब्रश, रंग हे तर सोडा, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एक वही, आपली एक वही, नोटबुक, अभ्यासाची एक वही. त्यानंतर पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल. आता पाटी पेन्सिलचा जमाना निघून गेला आहे का? पाटी पेन्सिलचा जमाना नाही. नो, पेन्सिल संपलेली आहे, पाटीसुद्धा संपलेली आहे. हा जमाना निघून गेले. आधुनिक टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे, तंत्रज्ञानाचं युग आलेलं आहे आणि अशा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या पाटी आणि पेन्सिलकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून लेखक सांगतात पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिलही नव्हती. तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. एखादी पेन्सिल दिलेली असली, आपण काय करतो? ही एक उदाहरणार्थ हा खडू आहे, या खडूतला एक तुकडा माझ्याकडे आहे, तर हा तुकडा म्हणजे जोपर्यंत लिहून संपत नाही तोपर्यंत तो तुकडा वापरावा लागायचा. म्हणजेच एवढी परिस्थिती ही हालाकीची होती. त्यानंतर सांभाळून वापरावी लागायची, दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा. आता आपण ही जी चित्र काढलेली आहेत, ही चित्र काढलेली घरच्यांना आवडायची नाही, साधनच नव्हती हो, त्याच्यामुळे त्यांना कसं काय आवडणार? ना शिक्षकांना आवडायची. विदाऊट इन्स्ट्रुमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारची वस्तू नसताना काढलेली चित्र तुम्हालाही आवडणार नाही, मलाही आवडणार. म्हणून आपण लगेच डिमांड करतो आपल्या वडिलांकडे, आपल्या पालकांकडे. बरोबर आहे? तर लेखक सांगतात की अशा पद्धतीने ही काढलेली चित्रवित्र ना शिक्षकांना आवडली ना घरच्यांना आवडलेली आहेत. तर अशा पद्धतीने लेखकाने या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून मी चित्रकार कसा झालो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कुठल्याही साधनाशिवाय चित्र काढू शकतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, काय सांगितलं? की त्यांच्याकडे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं, तरीसुद्धा एक चांगल्या प्रकारचे ते काय झालेले आहेत? चित्रकार झालेले आहेत. बरोबर आहे? ओके, समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला जो पाठ आहे तो पाठ काय करूया की आपण पुढच्या तासाला घेऊया. थँक्यू.